आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला इतका धक्का बसला ऐकून. बिचारी मामी. मामी, डॉक्टरांनी तुला सांगितलं असेल ना तुझ्याकडे किती दिवस राहिलेत ते. पण तू काळजी करू नकोस. अंजली, हे बघ, मामी नसली ना तरी आम्ही आहोत. तू कधीही माहेरी आलीस की नाही, आम्ही तुला कसलीही कमी भासू देणार नाही. आणि कधीच नाही. ए, काही आजारी बिजारी नाही. आम्ही आली मोठी माझ्या लेकीचं माहेर पण करणारी, चांगली ठणठणीत आहे मी. अजून 50 वर्षात जगणार आहे. आम्ही, मला माहिती आहे हे सगळं पचवणं खूप कठीण आहे. पण तुला कॅन्सर झालाय ना, मग कसं काय जगणार तू एवढे दिवस? हे तुला कोणी सांगितलं हे? अंजली, हे सगळं महत्वाचं नाहीये आता. तू एक काम कर, मला डॉक्टरांचा नंबर दे. मला लगेच नंबर दे, मी डॉक्टरांना सगळे डिटेल्स विचारते. म्हणजे मला मामीची काळजी घेता येईल ना. हा, प्लीज नंबर दे ना मला. काय झालं? देतेस ना नंबर? अंजली, मला काळजी वाटते ग मामीची. दे ना. काय झालं? तुम्ही दोघी अशा गप्प काय झालायत? बोला ना. तुला काय मला मारायची घाई लागलीये का? तोंडाला येईल ते बरं दिवस ते कॅन्सर वगैरे असंच बोललो होतो आम्ही. असंच म्हणजे? तुला काय करायचंय? तू जा ना, तुझं काम कर जा ना. अंजली, अगं मामीची काळजी घेणं हे पण कामच आहे माझं. काही काळजी घ्यायची गरज नाही, समर्थ आहे मी. हो, मग देवाण सरांच्या घरच्यांना खोटं का सांगितलं तू? अजून किती खोटं वागणार आहात तुम्ही? मामी, हे आजारपणाचं नाटक करून तू जहागीरदारांना लवकर लग्नासाठी तयार केलंयस आणि त्या बिचाऱ्यांना हे सगळं खरं वाटतंय. त्यांना काळजी वाटायला लागलीये तुझी. आणि तुम्ही काय करताय? तर त्यांच्या भावनांशी खेळताय. त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेताय तुम्ही. तू गप ग, बस ना लेक्चर झाडू नकोस. आम्ही काही इतकं चुकीचं केलेलं नाहीये. देवांच्या आणि माझं ऑलरेडी लग्न ठरलं होतं. ते फक्त लवकर व्हावं म्हणून आम्ही एक छोटंसं खोटं बोललो, इतकंच. आणि या खोट्याने कोणालाही त्रास वगैरे होणार नाहीये, कळलं ना? उलट सगळे हॅपीच होतील माझ्या वेडिंग नंतर. अंजली, तुला कळत कसं नाहीये? तुझ्या लग्नाचा पाया खोटारडेपणावर उभा राहिलाय. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, खोटं नातं कधीच टिकत नाही. एकतर माझी पत्रिका देवाण सरांशी जुळत असताना तू ऐन वेळेला उभी राहिलीस, ते एक खोटं झालं. आता दुसरं खोटं काय? तर कॅन्सर झाला. आतापर्यंत कोणाला काही कळलं नाही म्हणून पुढेही कळणार नाहीये असं होणार नाहीये. आणि तुम्ही या भ्रमात राहू सुद्धा नका. तुम्ही हा विचार का नाही करत कधी, जर ही गोष्ट देवाण सरांना आणि त्यांच्या घरच्यांना कळली तर काय होईल? अंजली, हे जर देवाण सरांना आणि त्यांच्या घरच्यांना समजलं ना तर ते तुम्हाला कधीच माफ नाही करणार. ते आमचं आम्ही बघून घेऊ. तू फक्त तुझं तोंड बंद ठेव. नाही ठेवणार मी बंद. इतके दिवस मी मामाकडे बघून गप्प होते. आईला वचन दिलं होतं म्हणून गप्प होते, पण आता मी गप्प बसणार नाही. मग काय करणार आहेस तू? मी आत्ताच्या आता देवाण सरांच्या आईला फोन करून जे खरंय ना ते सगळं सांगेन. नाहीतर काय काय करणार आहेस मग? मी असं करायला नको असेल तर माझी डॉक्युमेंट्सची फाईल मला परत द्या.
मामा, आई, आलात तुम्ही? हो. या ये. बसा. बस. या. मामा, आई, मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. तुम्ही बसा. बसा. काय ग, सगळं ठीक आहे ना? हो, सगळं काही ठीक आहे. मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. बसा तुम्ही. हा, बरं वाटतं का तुला आता? काय झालं? पत्रिकाच वाटून आलेत ना? चार का खोदकाम करून आलेत कुठलं? कुराड बिराड घेऊन बरं वाटतंय ना? एवढंसं काय झालं की लगेच बहिणीला बरे वाटते? सांग आता. मामा, अरे माझी लाडकी मामी, माझी डॉक्युमेंट्सची फाईल द्यायला तयार झालीये. हो, देणार होतीस ना तू सईला फाईल? हो. थँक्यू. पण ही जादू झाली कशी काय? आणि काय झालं ललिता? तू तर म्हणाली होतीस की अंजलीचं लग्न झाल्याशिवाय मी फाईल देणार नाही परत म्हणून. ही सुबुद्धी कशी काय सुचली तुला? नाही, म्हटलं आता अंजलीचं लग्न काहीच दिवसांवर आहे आणि सई किती धावपळ करतीये लग्नासाठी. अहो, किती कामं करतीये. लग्नाची पत्रिका ठेवायला कुलदेवतेला जाऊन आली, त्यानंतरही एवढी दगदग धावपळ. म्हटलं आता लग्नाआधी कसं सगळ्यांचे चेहरे हसते खेळते राहिले पाहिजेत ना, म्हणून दिली फाईल. जपून ठेव हा सई, फाईल जपून ठेव. आणि आता अंजलीचं लग्न झालं की सईसाठीच स्थळ बघणार आहे मी. बरं का वंस, लगेच सईसाठी स्थळ बघायला लागूया. अगदी अंजली इतकं श्रीमंत स्थळ नाही मिळालं तरी शोधू जरा बरा मुलगा सईसाठी. पण वंस खरंच हा, म्हणजे सई इतकी धावपळ करते अंजलीच्या लग्नात. मी तुम्हाला खात्री देते, मी सुद्धा खूप खूप काम करीन सईच्या लग्नात, खूप धावपळ करीन. गुणी ग माझी पोर. सई, काय प्रकार आहे? सांगते. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी सरबत घेऊन येते. काय सगळं दुकान लुटून आणलं का काय? हं? हाय. हाय हाय. काय रे, इतका शांत शांत काय आहेस तू? काय नाही, असंच. लेट मी गेस, तुला
लग्नाचं टेन्शन आलंय ना? थोडस. बरं मला सांग, लग्न झाल्यानंतर सगळं बदलायलाच हवं का? ते म्हणजे असं सगळं बदलणं गरजेचं असतं का? म्हणजे लग्नानंतर एक व्यक्ती आपल्या आयुष्यात येते आणि ती कोणी रॅन्डम नसते, तर आपली लाईफ पार्टनर असते आणि तिच्यासाठी थोडंफार बदलणं गरजेचं असतं. जसं रूमचा कलर, पडदे, इंटिरियर. ओके, सो तू माझी रूम बघितली म्हणून हे सगळं बोलतेस का? हो. ओके, पण ती माझी आयडिया नाहीये, रिया आणि ओमीचं डोकं आहे ते. I know. And that's completely fine. मला वाटतं आपल्या आयुष्यात एक जेव्हा व्यक्ती येते तेव्हा तिच्या आवडीनिवडी आपण कन्सिडर करायलाच पाहिजेत. त्यात काही चुकीचं नाही. हा, पण या सगळ्या झाल्या बाहेरच्या गोष्टी. लग्नानंतर आपल्या आयुष्यात आलेल्या व्यक्तीसाठी आपण आतून किती आणि काय काय बदललं पाहिजे हे ज्याचं त्याने ठरवलं पाहिजे. तुला काय म्हणायचंय नक्की? मला सिरियसली काहीच कळत नाही. म्हणजे हे बघ देवांश, मी लग्न नाही केलंय, यू नो दिस. त्यामुळे मला तसा काही एक्सपिरियन्स नाहीये लग्नाचा, पण मी बऱ्याच जणांची लग्न टिकताना, तुटताना, जुळताना खूप जवळून पाहिले. कसं असतं ना, आपण जेव्हा वरती प्लेन मध्ये असतो ना, तेव्हा खाली काय चाललंय याचा व्ह्यू आपल्याला अगदी परफेक्ट आणि क्लिअर मिळत असतो. पण जे खाली असतात ना, त्यांना त्यांच्या आजूबाजूला किंवा त्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे तितकं नीट दिसत नसतं. खरं तर लांबून एका स्पेसिफिक अंतरावरून गोष्टी जेवढ्या क्लिअर दिसतात, कळतात, तेवढ्या ना त्या सिच्युएशन मध्ये असलेल्या माणसाला त्या दिसत नसतात. हे बघ, माझं लग्न नाही झालंय, पण मी लोकांचं लग्न पाहिलंय, त्यांचा संसार पाहिलाय, आणि या सगळ्यात एक गोष्ट मला खूप व्यवस्थित कळली, आणि ती ही आहे, सी, लग्न हे माणसाचं आयुष्य घडवूही शकतं आणि बिघडवूही शकतं. त्यामुळे मला एवढंच वाटतं की लग्नानंतर तू आतून चेंज होऊ नये. तुझं कामासाठी असलेलं पॅशन, काहीतरी बेटर, काहीतरी मोठं अचीव करण्याची धडपड जी असते ना, ती सतत तशीच राहायला हवी. ऑफकोर्स राहणार, 100% राहणार. तुला तर माहिती आहे, माझं काम माझं पहिलं प्रेम आहे. माझी गर्लफ्रेंड आहे ती. आता बायको आली म्हणून मी गर्लफ्रेंडला विसरेन का? आणि मी तुला विसरू देणारही नाही. इनफॅक्ट मला खरं तर तुझ्या कामाची किंवा बिझनेसची तशी काळजी नाहीच आहे. आय नो तू ते खूप परफेक्टली मॅनेज करशील. मला काळजी आपल्या घरची. लक्ष्मी म्हणून आपल्या घरचं माप ओलांडून जी मुलगी आपल्या घरात येणार आहे, तिच्यात आपल्या घरची लक्ष्मी वाढवण्याचं किंवा टिकवण्याचं कॅलिबर मला तरी दिसत नाही. डोंट वरी आहे. मला माहितीये ती मुलगी या घरात आल्यानंतर फक्त माझ्या आयुष्याची वर्ष नाही तर या घराची संपत्ती सुद्धा वाढणार. आय एम शुअर. आणि इनफॅक्ट गुरुजींनी सुद्धा तसंच सांगितलं, राईट? एवढा कॉन्फिडन्स नक्की तुझा कोणावर आहे?
गुरुजींवर की त्या मुलीवर? तुझ्यावर आणि जानूवर. सी फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही दोघी माझ्याकरता जे काही डिसिजन घेता ते माझ्याकरता करेक्टच असतो. आणि दुसरं म्हणजे तुम्ही दोघी असताना मला काय होणार आहे, कसं होणार आहे, इम्पॉसिबल आहे ते. व्हेरी स्मार्ट. बोलण्यात तुझा हात कोणीच धरू शकत नाही. हे सगळं तू बोलतेस. एनिवे तुझ्याकडनं शिकलोय मी हे सगळं. वेडा. गुड नाईट. गुड नाईट. सई, सई नारळ घेऊन ये ग. अगं तिकडे नको, इथेच ठेवूया ना. म्हणजे काय आहे, आहेराचं देताना एकदम असलं एकत्र की बरं पडेल, हो की नाही? बर, तांदूळ भरून ये पिशवीत. हा आणते. हो हो हो. हा नाही, तिथंच आहे हॉल. हा हो हो हो. नाही, ज्यांच्या बरोबर सोयरीक जुळले ना ती खूप मोठी माणसं आहेत. हो हो हो. तुम्ही पोचा, वेळेवर पोचा. हो ठीक आहे. ओके. मी काय म्हणते, अंजलीची ती मेहंदी काढणारी आहे आणि कोण मेकअप करणारी, तिला काय ती ब्युटी पार्लर वाली, त्यानं व्यवस्थित पत्ता पाठवलाय ना? पोचतील ना त्या व्यवस्थित? फोन करून त्यांना वेळ कळवलेली आहे, पत्ताही दिलाय, लोकेशन पाठवलंय, सगळं काही झालेलं आहे. तू नको काळजी करूस. हे बरं केलं. ऐका वंश, अंजली तिकडे ते काय गौरी हरपूजनाला बसेल ना, तर त्याचं सगळं सामान ठेवलंय ना? वहिनी नको काळजी करू, लग्नासाठी जे काय लागणार आहे ना ते मी सगळं भरून ठेवलेलं आहे. हा. सई, मला तुझ्यावरती एक महत्वाची जबाबदारी सोपवायची. जबाबदारी कसली? एक मिनिट. हे अंजलीचे दागिने तिच्या सासरच्यांनी दिलेले. अंजलीचं लग्न लागेपर्यंत हे तू तुझ्याकडे ठेव. मामा, अरे पण हे अंजलीचे दागिनेत ना, माझ्याकडे कशाला देतोस ठेवायला? अंजलीकडेच राहू दे ना. अगं आता लग्नाच्या गडबडीमध्ये ती कसं काय लक्ष ठेवेल याच्यावरती? इकडे माझ्याकडे द्या ते दागिने. तुम्हाला पण काय उठसूट भाचीच दिसते का? दागिने आहेत ना ते. आपण दोघेही लग्नाच्या गडबडीमध्ये असणार की नाही, आणि तिच्या बरोबर सगळ्या विधींना आपण पण बसणार. मग या दागिन्यांकडे कसं काय लक्ष ठेवणार आपण? शिवाय आपले पाहुणे रावळे, त्यांच्या भेटी गाठी, मानपान, या सगळ्यामध्ये आपल्याला या दागिन्यांवरती लक्ष ठेवायला नाही जमणार. म्हणून मी म्हणतोय की हिच्याकडे ठेवूया. सई, एवढे दागिने सांभाळून ठेवशील ना अंजलीचं लग्न लागेपर्यंत? मॉम, पॉप्स करेक्ट बोलताय. म्हणजे अगं आपण सगळे बिझी असू ना, आणि इतकी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे दागिन्यांची. मला वाटतं सई जास्त बेटर ते हँडल करू शकेल. सई, तू ठेवशील दागिने तुझ्याकडे? सई, माझ्यासाठी एवढी जबाबदारी स्वीकार. हे दागिने तू एकदा का लग्नात अंजलीला दिलेस ना की तू तुझ्या जबाबदारीतून मोकळे होशील. मग ललिता पण तुला अजिबात रोखणार नाही, तुझ्या जॉबसाठी रोखणार नाही. तुला हवं तिथे जा, अगं तेव्हा ये. हो ना ललिता? हो हो. एकदा का माझ्या लेकीच्या डोक्यावर अक्षता पडल्या की मग करू शकते सई, सईला हवं ते. ठीक आहे, लक्ष ठेवते. आता माझी काळजी मिटली.
बरं झालं पॉप्सने माझे दागिने हिच्याकडे दिले. चांगला चान्स मिळाला आता मला हिला अडकवण्याचा. सई, तू हे दागिने कितीही जपून ठेव, मी ते पळवणारच आणि चोरी केल्याचा आळ तुझ्यावर येणार. तू माझ्याशी आजपर्यंत जे काही वाईट वागत आलीस त्या सगळ्याचा वचपा घेणार आहे मी. माझ्या लग्नाचं रिटर्न गिफ्ट देणार आहे मी तुला.